खालीलपैकी कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक होत नाही? तर पहा, हे अंशाधिक अपूर्णांक आहे. हे दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, यांचं रूपांतर अंशाधिकमध्येच होतं. 4/7 पहा, अंश लहान आहे म्हणून हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर. 44 ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहाल? पावणे म्हणजे 75, 44 म्हणलेलं म्हणजे 43.75 हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. या संख्येतील 9व्या अंकाची स्थानिक किंमत किती म्हणलेलं आहे? 9 पहा कुठे आहे? त्याच्या अलीकडे आपलं 0 मांडायचं आहे, म्हणजे 0.09 हे असणार आहे आपलं योग्य उत्तर. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पहा, शाब्दिक गणित आहेत. प्राचीन दुकानातून 22.5 रुपयांची वही, 22.5 म्हणजे 22.50, पावणे 25 रुपयांची कंपास पेटी म्हणजे 24.75 आणि 37.5 म्हणजे 37.50 रुपयांची चित्रकला वही घेतली आणि दुकानदारास तिने 100 रुपयाचं नोट दिलं, तर तिनं दुकानदार तिला किती परत देईल? या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. मग याचं उत्तर येणार आहे 84.75. आपल्याला ह्याच्यातून वजा करायचं आहे आणि वजा केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 15.25. म्हणून